नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम हिरवीगार, क्रीमी आणि रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर. ज्यांना पालक आवडत नाही ना, ते सुद्धा ही डिश बघून म्हणतील, अरे वा, हे तर मला खायलाच पाहिजे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात आणि भरपूर टेस्टी अशी ही पालक पनीर आपण आज बनवणार आहोत. पालकाची ग्रेव्ही काळी न पडता एकदम ताजी हिरवीगार कशी राहील याच्या सगळ्या सिक्रेट टिप्स या व्हिडिओमध्ये आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया पालक पनीरची रेसिपी. सर्वात प्रथम पालक निवडून घ्यायचा आहे. या भाजीसाठी आपल्याला फक्त पालकाची पाने लागणार आहे आणि देठ काढून टाकायचे आहेत. मोठ्या भांड्यात पाणी घेऊन पालक 2 ते 3 वेळा हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे. आता गॅसच्या मोठ्या आचेवरती एक भांडे ठेवून त्यामध्ये पाणी उकळवून घ्यायचे आहे. पाणी उकळले की त्यामध्ये ही स्वच्छ धुतलेली पालकाची पाने घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी उकळवून घ्यायची आहेत. आता ही पाने उकळत आहे तोपर्यंत आपण हिरवी मिरची, आलं, लसूण यांची पेस्ट करून घेऊया. आता भाजी उकळून 2 ते 3 मिनिटं झाली आहे. आता गॅस बंद करूया आणि ही पाने आपल्याला एका नॉर्मल पाण्यामध्ये ठेवायची आहेत किंवा ही पाने आपण थंड पाण्यात सुद्धा ठेवू शकतो. असे केल्यामुळे ह्या भाजीचा रंग हिरवागार राहतो. ही भाजी काळपट दिसत नाही. जर ही पाने आपण गरम पाण्यातच ठेवली आणि थंड केली तर ही भाजी थोडीशी काळपट दिसते. त्यामुळे ही टिप्स लक्षात ठेवा. तसेच ही पाने थंड पाण्यात टाकल्यामुळे ह्याची शिजण्याची प्रक्रिया बंद होते, त्यामुळे ह्याचा रंग जसाच्या तसा राहतो. आता ही पाने आपण पाणी न घालता मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. ह्याची एक पातळ पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. ही बघा, ही पेस्ट तयार झाली आहे. आता गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल आणि 2 मोठे चमचे बटर घालून गरम करूया. बटर ऑप्शनल आहे. आता यामध्ये 1 छोटा चमचा आपण जिरे घालूया. आता यामध्ये मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा लालसर होईपर्यंत आपण परतवून घेऊया. आता यामध्ये आपण आले, लसूण, मिरचीची पेस्ट घालूया. आता 2 ते 3 मिनिटांसाठी हे आपण तेलामध्ये परतवून घेऊया, जोपर्यंत आले लसणाचा उग्र वास जात नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये जी आपण पालकाची पेस्ट केली होती ती घालूया. आता हे आपण एकजीव करूया. आता यामध्ये थोडेसे पाणी घालूया. मी इथे अर्धा कप पाणी घातले आहे. आता आपण हे मिश्रण एकजीव करूया. आता याला एक उकळी आली आहे. आता यामध्ये 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला घालून एकजीव करूया. आता यामध्ये 250 ग्राम पनीर घालूया. पनीरचे तुकडे असे करून आपण यामध्ये घालायचे आहे. तुम्ही आवडीनुसार पनीरचे तुकडे छोटे मोठे करून घालू शकता. आता अलगद ढवळून या भाजीला एक उकळी काढायची आहे. आता झाकण लावून 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया. आता ही भाजी तयार झाली आहे. आपण ह्यावर फ्रेश क्रीम घालूया. फ्रेश क्रीम ऑप्शनल आहे, पण ह्या फ्रेश क्रीम मुळेच भाजीला छान चव येते. इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे. जर तुम्हाला घरची मलाई वापरायची असेल तर ती थोडीशी फेटून यामध्ये घालू शकता. आता ही भाजी आपली तयार झाली आहे. आपण सर्व करूया.
तर मंडळी, अशी ही रेस्टॉरंट स्टाईल मऊसूत आणि हिरवीगार पालक पनीर तयार आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.